नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत नॅशनल नंबरची सम कशी काढायची. तर त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर चला मग सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण नॅचरल नंबरची सम काढणार आहोत. तर सर्वात आधी मला एक नंबर लागेल. तर नम इक्वल टू मला 10 नंबरची सम काढायची आहे. तर आता मला इथून आउटपुट अपेक्षित आहे. वन प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 9 प्लस 10 इक्वल टू 5. तर ही असेल माझी 10 नंबरची सम. तर आता ह्यासाठी जर मी थोडं लॉजिक बद्दल जर विचार केला तर मला 1 to 10 पर्यंत चेक करत जावं लागेल आणि त्यांची सम करत जावे लागेल आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर मला स्टोअर करण्यासाठी एक कंटेनर लागेल. तर इंटेजर सम इक्वल टू 0. देन आता फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर आणि फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती म्हणजे इनिशियलाइज. तर इंटेजर आय इक्वल टू 1. देन कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस आणि फॉर लूपला ओपन. देन इनसाइड द फॉर लूप मला सम करत जावी लागेल. तर सम इक्वल टू सम प्लस आय आणि फॉर लूपला क्लोज. आणि आफ्टर फॉर लूप जी काही माझ्याकडे सम असेल तिला मला प्रिंट करावं लागेल. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सम ऑफ नॅचरल नंबर 10 इज. देन इथं प्रिंट करावं लागेल सम. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करूया आणि चेक करूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करूया. तर मला एक नंबर लागणार आहे आणि तो नंबर मी युजर कडून घेतो. जर मला युजर कडून काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल म्हणजेच इनपुट घ्यायचं असेल तर मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागते. तर सर्वात आधी मी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. न्यू स्कॅनर SYSTEM डॉट इन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्कॅनरला रेड अंडरलाईन आलेले आहे म्हणजेच एरर आलेला आहे. तर स्कॅनरला द्यायचे बुककिट टेंगुल. तर राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर सॉल्व. देन मेसेज प्रिंट करण्यासाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर युअर नंबर. देन जो काही नंबर येईल त्या नंबरला मला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर इंटेजर नम इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. देन आपल्याला सम करायचे आहे तर त्यासाठी एक कंटेनर क्रिएट करावं लागेल. तर इंटेजर सम इक्वल टू 0. देन आता फॉर लूपची आपल्याला हेल्प घ्यायची आहे. तर फॉर फर्स्ट स्टेप इनिशियलाइज इंटेजर आय इक्वल टू 1. देन कंडिशन चेक करावं लागेल. देन आय प्लस प्लस. देन आपल्याला सम करायचे आहे. तर सम इक्वल टू सम प्लस आय आणि आफ्टर फॉर लूप मला आता त्याला प्रिंट करावं लागेल. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन
sum of first number is आपली सम. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की कोड हा टाईप करून झालेला आहे. यात आता मी याला रन करून बघतो. रन एंटर युअर नंबर. तर आपल्याला 10 ह्या नॅशनल नंबरची सम काढायची आहे. तर 10 तर 55. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला बरोबर आउटपुट भेटलेलं आहे. म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर चला आता बघूया आपण मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 100 आणि त्यामध्ये स्टोअर होईल num इक्वल टू 10. देन सम साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200 आणि त्यामध्ये स्टोअर होईल सम इक्वल टू 0. देन फॉर लूप. तर फॉर लूप ची फर्स्ट स्टेप असते ती म्हणजेच इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. आणि त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300. त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 1. देन फॉर लूप ची सेकंड स्टेप ती म्हणजेच कंडिशन. तर इथं आता कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1 आणि नंबर आपल्याकडे आहे 10. तर इथं कंडिशन चेक होईल की 1 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन फॉर लूप मध्ये तर सम आपल्याकडे आहे 0 अँड आय आपल्याकडे आहे 1. यांची कॅल्क्युलेशन होईल आणि ती स्टोअर होईल सम मध्ये. तर सम मध्ये आता आपल्याकडे आहे 1. देन आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल. तर आय होईल 2. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 2 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन सम आता आपल्याकडे आहे 1 प्लस आय आपल्याकडे आहे 2 इक्वल टू 3. तर 3 हा स्टोअर होईल सम मध्ये. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 3. देन पुन्हा इनसाइड कंडिशन आपली चेक होईल. तर 3 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं आता आपल्याकडे सम आहे 3 आणि आय आपल्याकडे आहे 3 इक्वल टू 6. 6 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 4. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 4 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर सम आपल्याकडे आहे 6 प्लस आणि आय आपल्याकडे आहे 4 इक्वल टू 10. तर 10 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 5. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं सम आपल्याकडे आहे 10 प्लस आणि आय आपल्याकडे आहे 5.
इक्वल टू 15. तर 15 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 6 आणि कंडिशन पुन्हा चेक होईल. तर 6 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन सम आता आपल्याकडे आहे 15 प्लस आणि आय आपल्याकडे आहे 6 इक्वल टू 21. तर 21 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 7. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 7 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं सम आपल्याकडे आहे 21 आणि आय आपल्याकडे आहे 7. तर 28 हे स्टोअर होईल सम मध्ये. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर ती होईल 8. फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 8 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन आता आपल्याकडे सम आहे 28 प्लस 8 इक्वल टू 36. 36 हा स्टोअर होईल सम मध्ये. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 9. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 9 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन आता सम आपल्याकडे आहे 36 प्लस आय आपल्याकडे आहे 9. तर यांचं कॅल्क्युलेशन होईल 45 आणि 45 हा स्टोअर होईल सम मध्ये. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 10 आणि फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 10 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं सम आपल्याकडे आहे 45 प्लस आणि आय आपल्याकडे आहे 10 इक्वल टू 55. तर 55 हा स्टोअर होईल सम मध्ये. पुन्हा आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल तर ती होईल 11 आणि फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 11 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 च्या इक्वल आहे का, तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर इथं आपला फॉर लूप हा स्टॉप होईल. इनसाइड द फॉर लूप जाणार नाही. देन आफ्टर फॉर लूप आपला मेसेज प्रिंट होईल सम ऑफ नॅचरल नंबर 10 इज सम. तर आपल्या सम मध्ये आहे 55. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे आउटपुट आपल्याला अपेक्षित होतं ते आउटपुट आपल्याला भेटलेलं आहे. तर थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.